सिंधू पाणी करार स्थगितच राहणार. पीओकेबाबत तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं. दहशतवाद्यांची ओळख सांगणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस. शिवसेनेकडून 10 लाखांचं बक्षीस जाहीर. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 20 मे रोजी सुनावणी होणार. सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता नव्या एसआयटीची स्थापना. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर नवीन एसआयटी स्थापन. नवी मुंबई पोलिसांचा सुद्धा एसआयटीमध्ये समावेश. कोकणातून थेट महाबळेश्वरला सुसाट जाता येणार. कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गाचं काम सुरू. कोकणातनं महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा मार्ग. सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बसेस येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अमळनेर स्टेशनजवळ रेल्वे रुळावरनं घसरली. नंदुरबारकडे जाणारी मालगाडी घसरली. भुसावळ सुरत मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत. मित्रांसोबत पार्टी करणं महागात. मालेगावात मित्रच मित्राच्या जीवावर उठले. ओवाडी नाला ते दरेगाव हिल टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिळाला मृतदेह. मालेगावात एटीएस पथकाची कारवाई. एका तरुणाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात. पाकिस्तानच्या वेबसाईट्स सर्च केल्याचा संशय. अहिल्यानगरमध्ये 13,75,00,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ टेम्पोमधून जप्त. आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. दिल्लीच्या छतरपूर परिसरामध्ये गोळीबार. सीडीआर चौकातल्या गोळीबारात 1 जण जखमी. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.